नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचे उद्दिष्ट असं की अ, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवरती आता तुम्ही स्क्रीनवरती परिपत्रक बघून तुम्हाला कळालंच असेल की हे परिपत्रक सीएनईच्या रिगार्डिंग ज्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग परिचर्या परिषदेचे हे लेटर असून यामध्ये जेवढेही नोंदणीकृत परिचारिका आहेत म्हणजे रजिस्टर नर्स आहेत महाराष्ट्राचे, त्या सर्व रजिस्टर नर्सेससाठी हे सर्क्युलर आहे ज्यामध्ये निरंतर परिचारिका प्रशिक्षण, ज्याला सीएनई म्हटलं जात असतं. निरंतर परिचारिका प्रशिक्षण म्हणजेच काय, सीएनई. तर या सीएनई मध्ये काय, या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे तर जेवढेही रजिस्टर नर्सेस आहे महाराष्ट्राचे, आता या ठिकाणी रजिस्टर नर्सेस मध्ये पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो की सर कोण कोण येतं, तर यामध्ये सगळेच कोर्सेस येतील. एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, नंतर एमएससी नर्सिंग, नंतर पीईडी नर्सिंग, हे सगळे जेवढेही नर्सिंगचा कोर्स केलेले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक असणार आहे. ज्यामध्ये काय दिलेलं आहे, तुमच्या या ठिकाणी मी ज्या काही समस्या आहेत सर्व समस्या मी या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करेल. रिगार्डिंग फ्री सीएनई असेल किंवा फ्री सीएनई कशी अटेंड करायची, आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो, फ्री सीएनई कशी अटेंड करायची. फ्री सीएनई बद्दल खूप सारे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, खूप साऱ्या लोकांनी तुम्हाला खूप अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला गाईड केलं आहे आणि यापुढेही ते तुम्हाला गाईड करत राहतील. पण आजचा व्हिडिओ माझा बनवण्याचं उद्दिष्ट असं आहे की मी जवळपास 10 पॉइंटचे फ्री सीएनई प्रोग्राम अटेंड केले. फ्री सीएनई प्रोग्राम अटेंड केले. आता या गोष्टीला किती दिवस झाले, या गोष्टीला आता जवळपास 4 महिने झालेले आहेत. किती महिने झाले, 4 महिने झालेले आहेत. पण हे फ्री 10 जे फ्री पॉइंट्स होते, हे फ्री पॉइंट्स अद्यापही माझ्या रजिस्ट्रेशन सेक्शन मध्ये अपग्रेड झालेले नाहीत. म्हणजे फ्री सीएनई अटेंड केल्यानंतर पण जे तुमचे पॉइंट्स असतात सीएनईचे, ते तुमच्या रजिस्ट्रेशन सेक्शनला रजिस्ट्रेशन सेक्शन मध्ये जे आहेत ते काय होत नसतात, दिसत नसतात किंवा रजिस्ट्रेशन सेक्शनला अपडेट होत नसतात. बरोबर, ही सगळ्यात मेजर समस्या आहे रिगार्डिंग टू फ्री सीएनई. ही सगळ्यात मेजर समस्या आहे रिगार्डिंग टू फ्री सीएनई. नंतर जे कंपनी आहेत ज्यांच्या मार्फत हे फ्री सीएनई अरेंज केली गेलेली आहे, त्या कंपनीला मेसेज केल्यानंतर किंवा त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर किंवा ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर त्यांच्याकडनं देखील ती समस्या मोस्टली सॉल्व्ह होत नसते. तर ही गोष्ट सगळ्यांनी नोंदणी करून घ्यायची, हे लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे सीएनईचं जे आजचं लेटर आहे ते लेटर मी तुम्हाला सांगतो काय आहे. तर महाराष्ट्र परिचर्या परिषदेने निरंतर परिचर्या प्रशिक्षण, ज्याला काय म्हटलं जात असतं, सीएनई म्हटलं जात असतं. सीएनईचा फुल फॉर्म काय आहे, कंटिन्यूड नर्सिंग एज्युकेशन. ठीक आहे. तर कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन हे कधीपासून सुरू केलं आहे, तर 2016 पासून सुरू केलं आहे. त्यामध्ये प्रत्येक रजिस्टर नर्सला त्यांच्या 5 वर्ष रजिस्ट्रेशनच्या कालावधीमध्ये 150 क्रेडिट पॉइंट पूर्ण करणे आवश्यक आहे. नंतर जेवढेही आता रजिस्टर नर्सेस आहे ते सर्वांचं जे रिन्युअल आहे ते रिन्युअल 2027 मध्ये आहे. कधी आहे, 2027 ला. सर्व नर्सेसच्या मार्च 2027 ला रिन्युअल आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल कधी सर, तर येत्या 2 वर्षामध्ये, येत्या 2 वर्षात तुमच्या सर्वांचे रिन्युअल आहे. बरोबर, ज्या टायमाला तुम्ही रिन्युअल करणार त्या टायमाला ती रिन्युअल जी प्रोफाईल लिंक आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन सेक्शनला बघायला मिळेल. रिन्युअल प्रोफाईल लिंक त्याला म्हटलं जात असतं, रिन्युअल प्रोफाईल लिंक. ती रिन्युअल प्रोफाईल लिंक काय, ओपन करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतं, तर आपल्याला 150 क्रेडिट पॉइंट त्या ठिकाणी दिसणं आवश्यक आहे किंवा असेल, हे त्यांनी सांगितलेलं आहे.
तर जे विद्यार्थी हे 150 क्रेडिट पॉईंटचं कंटिन्युइंग नर्सिंग एज्युकेशन पूर्ण करणार नाहीत त्यांना भारतीय परिचर्या परिषद नवी दिल्ली यांचे राजपत्र व माननीय मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ आणि महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई यांच्या आदेशाने उल्लंघन केल्याचे समजून त्यांना 2027 ते 2032 या कालावधीकरिता नोंदणीचे प्रमाणपत्राचे नोंदणी म्हणजे काय रजिस्ट्रेशनचं रिन्युअल करून मिळणार नाही आणि त्याला कोण जबाबदार राहील तर ते स्वतः जबाबदार राहतील असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्क्युलर दिलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र परिचर्या परिषदेस निरंतर परिचर्या प्रशिक्षण सीएनई सुरू करण्याच्या निर्देशानंतर सीएनईची अंमलबजावणी सुरू केली असल्यामुळे सदर सीएनईच्या अंमलबजावणीचे उल्लंघन करता येणार नाही. त्यामुळे 2027 ते 32 या कालावधीकरिता नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना 150 क्रेडिट पॉईंट बंधनकारक असून त्याचे पालन केले नसल्यास नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व नोंदणीकृत परिचारिकांना या परिपत्रकाद्वारे आवाहन करण्यात येते की ऑनलाईन ऑफलाईन निरंतर परिचर्या प्रशिक्षण मार्च 2027 पर्यंत 150 क्रेडिट पॉईंट पूर्ण करून नूतनीकरणासाठी पात्र व्हावे. आता हे जे सर्क्युलर आहे बरोबर, हे सर्क्युलर तुम्हाला MNCच्या वेबसाईटला बघायला मिळणार नाही. पण जर असं फेक सर्क्युलर जर सर्क्युलेट झालं असतं तर आतापर्यंत आपल्याला MNCने याविषयी काय दिलं असतं, क्लिअरन्स दिलं असतं. याविषयी काय केलं असतं, MNCने आपल्याला क्लिअर केलं असतं, क्लिअरन्स दिलं असतं की आमच्याकडनं अशा कुठल्याही पद्धतीचं सर्क्युलर आलेलं नाहीये आणि जे सर्क्युलर या ठिकाणी सर्क्युलेट होत आहे ते फेक आहे. पण दिलं का MNCने आजपर्यंत एवढे दिवस होऊन गेले, एवढ्या दिवसापासून 19 तारखेपासून हे सर्क्युलर फिरत आहे. पण MNCने क्लिअरन्स दिलं का नाही याचा अर्थ मग हे सर्क्युलर रिअल आहे का, जेन्युइन आहे का याबद्दल पण मी तुम्हाला काही सांगू शकत नाही जोपर्यंत MNCच्या ऑफिशियल वेबसाईट वरती हे सर्क्युलर आपल्याला बघायला मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर उरला आता फ्री सीएनईचा प्रश्न. तर फ्री सीएनई तुम्ही जरूर अटेंड करा, पण फ्री सीएनई अटेंड करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, MNCच्या पोर्टलवरूनच सीएनई अटेंड करायची आहे. ठीक आहे. मी येत्या व्हिडिओमध्ये इन फ्युचर लवकरच तुम्हाला लाईव्ह फ्री सीएनई अटेंड करून दाखवणार आहे आणि लाईव्ह तुम्हाला त्याचे जे क्रेडिट पॉइंट आहेत ते तुम्हाला लाईव्ह मी माझ्या रजिस्ट्रेशन सेक्शन मध्ये अपडेट करून दाखवेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टीसाठी थोडा वेळ लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ हवा असेल लाईव्ह सीएनई तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, कमेंटमध्ये लाईव्ह सीएनई कमेंट करायचं, जेणेकरून मी लवकरात लवकर रिक्वायरमेंट समजून किती विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे ती गरज समजून तुम्हाला लाईव्ह सीएनई अटेंड करून तुम्हाला लाईव्ह कसं सोडवायचं, कशी अटेंड करायची, कोणता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, कोणता MCQचा आन्सर जर परत चुकीचं आलं तर त्याचं राईट आन्सर कसं शोधायचं बरोबर लाईव्ह तुम्हाला मी अटेंड करून दाखवेल. ठीक आहे. तर ही गोष्ट सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाईव्ह सीएनई असे कमेंट तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ खूप माहितीवर्धक ठरला असेल आणि तुम्हाला खूप माहिती देणारा ठरला असेल. मी आशा करतो ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्या विद्यार्थ्यांनी किंवा रजिस्टर नर्सेस जेवढ्याही लोकांना हा व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी या व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सदरील व्हिडिओ इतर व्यक्तींपर्यंत किंवा इतर नर्सेस पर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंग कम्युनिटीला ग्रो करण्यासाठी सर्वांनी काय करायचं आहे, हातभार लावून काय करायचं आहे, मदत करायचं आहे. टिल देन फ्रेंड्स, टेक केअर, बाय बाय.